Hello friends, welcome to Easy Vocab. Let's start today's video. First word is besto. Besto म्हणजे देणे, देऊ करणे. जसं की आपल्या कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शनच्या वेळेला काही अवॉर्ड वगैरे देतात. तर त्यावेळेला सुद्धा बेस्टो हा वर्ड यूज केला जातो. त्याचे सिनोनिम्स आहेत डोनेट. डोनेट तुम्हाला माहिती आहे रक्तदान वगैरे करतो. सो डोनेट म्हणजे पण देऊ करणे. गिव्ह म्हणजे सुद्धा देणे. व्हॉलंटियर व्हॉलंटियर म्हणजे स्वतःच्या स्वइच्छेने काही देणे. जसं की आपण श्रमदान ऐकलेलं आहे. झाडून वगैरे काढण्यासाठी बरेच जण वेळ आपल्या स्वतःचा वेळ थोडा वेळ देतात. श्रमदान करणे किंवा काही प्रॉपर्टी वगैरे काही त्यामधला काही हिस्सा कुणाला जरी देऊ करणे त्याला व्हॉलंटियर म्हणतात. त्याचा सुद्धा मिनिंग काय तर देणे. प्रोव्हाइड म्हणजे कुणाला देणे. कंट्रीब्यूट जसं की त्याचा शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्री. आपण म्हणतोय कॉन्ट्री करू आपण सगळेजण मिळून. आणि जसं की वर्गणी वगैरे जमा करतो आपण तर ती सुद्धा काय कंट्रीब्यूट करतोय आपण. ते पैसे देतोय आपण. नंतर आहे प्रेझेंट म्हणजे गिफ्ट किंवा प्रेझेंट आपण देतो कुणाला तरी. त्या मिनिंगने आहे तो प्रेझेंटचा ह्या वर्डचा मिनिंग इथे. ऑफर म्हणजे कुणाला आपण चहा वगैरे ऑफर करतो म्हणजे देऊ करतो. आणि अवॉर्ड म्हणजे हा ॲज अ नाऊन नाही यूज झालेला. अवॉर्ड म्हणजे हा ॲज अ व्हर्ब यूज केलेला आहे इथे. त्याचा अर्थ आहे की देऊ करणे, देणे. आणि नंतर गिव्ह म्हणजे देणे, अर्पण करणे. हे इथे तुम्ही दिसतंय की तो त्याची चावी देतोय कुणाला तरी. सो बेस्टो ही बेस्टो द की टू हिम जस्ट लाईक दॅट. नेक्स्ट वर्ड आहे रिलेंक्विश. रेलिंक्विश म्हणजे हा वर्ब आहे म्हणजे सोडणे, सोडून देणे, गिव्ह अप करणे. रेलिंक्विश ओके. त्याचे सिनोनिम्स आहेत अबॅन्डन म्हणजे सोडून देणे, एखाद्या लेकराला टाकून देणं. तर त्याला अबॅन्डन हा यूज होतो वर्ड. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. अबडिकेट हा जास्त यूज होतो की पदत्याग करणे. कुणी चेअरमन वगैरे असेल तर ते पद त्याग करतं. तिथून गिव्ह अप करते, त्या पदाचा त्याग करणे म्हणजेच अबडिकेट. सीड हा जास्त करून युद्धामध्ये वगैरे यूज होतो. सीड म्हणजे दोघांमध्ये युद्ध चालू आहे, एकदम भयंकर युद्ध. कुणीच दोघांपैकी कुणीच हारत नाहीये किंवा स्वतः पत्करत नाहीये, हार पत्करत नाहीये. तर त्यामधलं एका जणाला असं वाटलं की खूपच जास्त लोक मारले जात आहेत, तर काही अर्थ नाही. त्यावेळेला तो म्हणतो की ठीक आहे, मी गिव्ह अप करतो, मी क्विट करतो, सोडून देतो, मी हारलो. असं जे म्हणतात त्याला सीड म्हणतात. सीड. ड्रॉप आउट म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये वगैरे शिकत असेल तर त्यामधनं त्याला तो निघून जातो की नाही आता मला शिकायचं नाहीये. तर त्या अर्थाने असतं ड्रॉप आउट म्हणजेच निघून जाणे, सोडून देणे, गिव्ह अप करणे. फॉरगो म्हणजे एखाद्याने खूपच तुमचं वाईट केलंय पण तुम्ही तरी सुद्धा ठीक आहे जाऊ द्या, फॉरगो, त्याला सोडून देतात. या अर्थाने आहे फॉरगोचा मिनिंग. हँड ओव्हर म्हणजे काही आपल्याकडे जे काही वस्तू असेल जसं की की वगैरे असेल, चावी असेल किंवा एखादं पद असेल तर ते आपण दुसऱ्याला स्वाधीन करतोय, त्याचा अर्थ असतो हँड ओव्हर. क्विट म्हणजे पण सोडून देणे. एखादी जॉब वगैरे आपण करतोय आणि नाही होते पॉसिबल, सो क्विट करणं, सोडून देणं. एखादा गेम वगैरे चालू आहे आणि तुम्ही थकून गेले, क्विट करणं, सोडून देणं. म्हणजेच आपण टाइम प्लीज जसं म्हणतो त्या प्रकारे क्विट, सोडून देणं. रिनाऊन्स म्हणजे सुद्धा सोडून द्यायचं. एखादं लग्न वगैरे जसं की डिवोर्स झालाय तर ते रिनाऊन्स केलं मी, म्हणजे काय केलं की नाही होणार पॉसिबल, करणं पॉसिबल नाहीये पुढे, आम्ही सर्वाईव्ह करणं पॉसिबल नाहीये म्हणून रिनाऊन्स करणे, सोडून देणे, त्याग करणे. सरेंडर म्हणजे तुम्हाला माहितच आहे, मूवी मध्ये खूप वेळेस ऐकलंय. सरेंडर म्हणजे सोडून देणे,
गिव्ह करणे. वेवचं मिनिंग थोडंसं वेगळं आहे. वेव म्हणजे डिस्काउंट वगैरे देणं, की सूट देणं, बाबा सोडून दिलं, सूट देणं. आणि यील्डचा मिनिंग जसं की सीड आहे, त्याच प्रकारे यील्डचा मिनिंग आहे, की म्हणजे एखाद्या युद्धामध्ये बस म्हणजे मी आता संपलोय किंवा हारलोय, याचा या अर्थाने असतं यील्डचा. यील्डचे तसे दोन मिनिंग आहे, सेम स्पेलिंग आहे. यील्डचा एक मिनिंग आहे पीक. पीक जसं की पीक पाहणी वगैरे, पीक असतं शेतामधलं पीक म्हणजेच यील्ड. गहू ज्वारी जे काही कणस वगैरे येतात ते पीक म्हणजेच यील्ड. आणि दुसरा मिनिंग आहे यील्ड म्हणजे सोडणे, त्याग करणे, क्विट करणे, गिव्ह अप करणे. अशा अर्थाने यील्डचा मिनिंग आहे. नेक्स्ट वर्ड आहे विदर. विदर म्हणजे कोमेजणे. आता हे पान बघा कसं कोमेजलंय, कोमेजणे. विदर. डिके. डिके म्हणजे ठिसूळ होणे किंवा हळूहळू ते नाशवंत होत चाललंय, नाश पावतंय, या अर्थाने असतं डिके. डिफ्लेट. डिफ्लेटचा पण मिनिंग तेच आहे की कमी कमी होत जाणे. डिफ्लेट म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ जर का म्हटलं तर टायर मधली हवा काढून घेणं म्हणजे डिफ्लेट. फ्लेट करायचं, फ्लॅट करून टाकायचंय. तर डिफ्लेट म्हणजेच ते पण काय कोमेजतच आहे ना, सुरकतून जात आहे. नंतर आहे डिटेरिओरेट. डिटेरिओरेटचा मिनिंग आहे की एखादं चांगलं मातीचा जसा किल्ला वगैरे बनवलाय, पण त्याला तोडून फोडून टाकणं म्हणजे त्याला परत मातीमध्ये जमीनदोस्त करणं, या अर्थाने असतं डिटेरिएटचा. पण ते सुद्धा तेच झालं ना की मातीपासून झालेला मोठा किल्ला तो परत मातीमध्येच हे होतोय, म्हणजे तो कोमेजतोय. या अर्थाने पण डिटेरिओरेट हा याचा सिनोनिम होऊ शकतो. पण डिटेरिओरेटचा प्रॉपर मिनिंग आहे की समूळ नष्ट करणे, असं फ्लॅट करून नष्ट करणे, उद्ध्वस्त करणे, जमीनदोस्त करणे. नंतर आहे ड्राय. हे पानं बघा, कोमेजल्यानंतर ड्राय म्हणजे ड्राय होणं म्हणजेच कोमेजणं. फेस पण ड्राय होत चाललाय म्हणजे असं सुरकुत्या वगैरे पडतात, त्या मिनिंगने. फेडचं पण की एकदम ब्लर होत जाणं, फेड होत जाणं, एकदम कोमेजणं. इथे आहे पेरिश. पेरिशचा मिनिंग सुद्धा हाच की एखादी सडणं, कुजणं. एखादी वस्तू आहे ती कुजतीये किंवा सडतीये, अशा मिनिंग नसतो पेरिश. जसं की पेरिशेबल गुड्स असतात जे की खराब होतात, त्यांना फ्रीज मध्ये ठेवणं खूप कंपल्सरी असतं. श्रिंक. श्रिंक म्हणजे सुरकुतणं, कोमेजणं. व्हेन. व्हेन माहिती असेल तुम्हाला. व्हेन म्हणजे व्हेनचा मिनिंग पूर्ण गायब होणं. एखादं आता हे पान आहेत, हे आत पान पूर्ण वाळून जातील आणि नंतर वेन होऊन जातील, म्हणजे काय, नाहीसे होऊन जातील, म्हणजेच कोमेजून ते नाहीसे होणे. आणि नंतर आहे विल्ट. विल्ट म्हणजे निस्तेज होणे, तेज नाहीसे होणे, कोमेजणे, सुकणे. ओके. विदर. विदर हा शब्द लक्षात ठेवा. विदर हे वेदर नाहीये. वेदर म्हणजे हवामान. वेदर नाहीये, विदर आहे. विदर म्हणजेच कोमेजणे, सुकणे. नेक्स्ट आहे सिलोएट. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. सिलोएट. सिलोएट म्हणजे छायाचित्र. हे कसं छायाचित्र आहे हे, पण हे तुम्हाला दिसतंय का, कलरफुल आहे का, नाही. ब्लॅक मध्ये त्याचे कसे असे कर्व्स काढलेले आहेत. हे जे आहे यामध्ये बस ब्रॉड लाईन्स केलेल्या आहेत, त्याला सिलोएट म्हणतात. जसं पोर्ट्रेट, हे पोर्ट्रेट आहे फक्त. शेड. शेड हा ब्लॅक म्हणजे शेड मधून शेड, सावली, जशी परछाई, या अर्थाने सिलोईटचा मिनिंग आहे. शॅडो. शॅडो सुद्धा परछाई. आणि शेप, हे कसं शेप मध्ये आहे फक्त. हे मुलगी कोण आहे माहिती आहे का आपल्याला, हे बियर सुद्धा, हे नाही डिअर, हे आपल्याला कळत नाही हे कोण आहे, हे फक्त काय छायाचित्र आहे. हे फक्त शेप मध्ये बॉर्डर लाईन केलेली. आता बरेचसे गाडीवरती वगैरे सुद्धा लावतात बघा, त्याला सिलोएट म्हणायचं. यानंतर म्हणजे तुमच्या लक्षात राहील सिलोएट. नेक्स्ट आहे इम्बेलिश. इम्बेलिश म्हणजे सजवणे, सौंदर्य वाढवणे, डेकोरेट करणे. हे बघा, ह्या जॅकेटला किती जास्त डेकोरेट केले, हे हत्तीला सुद्धा. हे इम्बेलिश कमी आणि खराब करणं जास्त वाटतंय, पण ठीक आहे. तर डेकोरेट
तुमच्या लक्षात कसं राहील हा वर्ड म्हणून मी हा वाला पिक्चर्स घेतलेत. तर अडॉर्न अडॉर्न म्हणजे जसं की आपण म्हणतो की माझ्या मुलीला मी खूप अडॉर्न करते, सजवते. त्या मीनिंगनं असतं म्हणजे सजवणे. बेडेक बेडेकचा मीनिंग आहे टू डेकोरेट डेकोरेट करणं. हे बघा याला किती डेकोरेट केलंय. ड्रेसअप ड्रेसअप म्हणजे पण तेच की सजणं ड्रेस छान ड्रेस घालणं व्यवस्थित ड्रेसअप करणं आपण म्हणतो बघा. एम्ब्रॉयडर आता इथे एम्ब्रॉयडरी नाही लावली आहे पण एम्ब्रॉयड एखाद्या साडीवरती नक्षी काम करणं म्हणजेच एम्ब्रॉयडर. एक्झॅजरेट हा शब्द जास्त करून नेगेटिव्हलीच घेतलं जातं की खूप बडून चढून सांगणे. खूप जास्त मोठं करून सांगणे. आता हे जॅकेट सिंपल छान वाटलं असतं पण हे एक्झॅजरेट केलं खूपच जास्त. हे असे पिनो हे काय डायमंड्स वगैरे लावून हे हत्तीला सुद्धा हे एकदम एक्झॅजरेट झालंय ते. तर इम्बेलिश सुद्धा म्हणू शकतो आपण आणि एक्झॅजरेट सुद्धा म्हणू शकतो. नंतरचा वर्ड आहे फेस्टून. हा फेस्टून म्हणजे सुद्धा तोरण लावणे. घराला बघा तोरण लावलं की वेगळी शोभा येते. त्यात आणखी सौंदर्य वाढवणं म्हणजेच डेकोरेट करणं. आणि गिल्ट म्हणजे सोन्याचा लेप लावणं. जसं ते बाफना ज्वेलर्स आहे. ते ते काय 1 ग्राम सोनं असतं. एक मोठा हार आहे. मोठं काय म्हणतात त्याला? मोठा हारच म्हणता येईल. आहे ते काहीतरी म्हणतात मला आठवत नाहीये. तर त्याला पूर्ण सोन्याचा फक्त लेप असतो. 1 ग्राम सोन्याचं फक्त पाणी लावलेलं असतं आणि ते नकलीच असतं. तर त्याला म्हणतात गिल्ड. गिल्ड. मुलींना माहीत असेल गिल्ड. नंतर ओव्हरस्टेट म्हणजे तेच एक्झॅजरेट सारखंच की खूपच असं डेकोरेट करणं, एकदम बजबज करणं. असंच म्हणता येईल काय म्हणणार. आणि नंतर स्पीफ अप म्हणजे स्वच्छ, सुंदर, नेटकेपणा असं. नीट अँड क्लीन. स्पीक अप त्याचा म्हणजे सजवणे, सौंदर्य वाढवणे, अशी पिन वगैरे लावून छान सुंदर डेकोरेट करणे. समजलं? एम्बेलिश चा मीनिंग. नंतरचा वर्ड आहे डिफाईल. डिफाईल म्हणजे बिघडवणे. आता हे कोणती देवता ही? फ्रीडमची देवता आहे ना काहीतरीच म्हणतात. तर छान हा आहे त्यांचा स्टॅच्यू पण याला हे व्हाईट लावून त्याला काय केलंय बिघडवलंय खराब केलंय. तर डिफाईलचा मीनिंग असा आहे एखादी बघा तुम्ही फाईल व्यवस्थित ठेवली आणि डीई लागले डी म्हणजे नेगेटिव्हच वर्ड होतो तर त्याचा मीनिंग बिघडवणे ठीक आहे. बिस्मर्जचा मीनिंग आहे कलंकित करणे कलंक लावणे कुणावरती बिघडवणे त्याची इमेज खराब करणे म्हणजे बिस्मर्ज. नंतरचा आहे डेझिक्रेट म्हणजे अपवित्र करणं एखादे देवस्थान आहे तिथे काहीतरी खराब वस्तू वगैरे टाकून अपवित्र करणं त्या जागेला. तर डेझिक्रेट. नंतर आहे डर्टी पण म्हणजे खराब करणे पोल्युशन करून खराब करणे. प्रोफेनचा मीनिंग आहे धर्मभ्रष्ट करणे धर्म शी रिलेटेड आहे की त्याचा धर्म भ्रष्ट करणे. रॅविश रॅविशचा मीनिंग सुद्धा आहे म्हणजे भ्रष्ट करणे असा मीनिंग आहे. रॅविश म्हणजे भ्रष्ट करणे. स्प्लॉइट जसं की आपण ऐकलंय तुम्ही माझ्या मुलाला स्पॉईल नका करू किंवा माझा प्लॅन स्पॉईल नका करू म्हणजे खराब नका करू बिघडू नका. तसं स्पॉईलच येते पण त्याचा ऍज अ व्हर्ब स्प्लॉइट येतं. स्पॉईल हे काय हे सुद्धा व्हर्ब आहे आणि स्प्लॉइट म्हणजे पण वर्ब आणि त्याचा दोन्हीचा मिनिंग आहे खराब करणे बिघडवणे. टेंट जसं की गाडीवरती टेंट येतो आपण म्हणतो ना टेंट आले काही पण हो पण ते असं स्क्रॅच पडू नये गाडीवरती किंवा टेंट येऊ नये तर ते आहे की खराब होणे. ट्रॅश म्हणजे काय कचराकुंडी वगैरे कचरा तर ट्रॅश म्हणजे खराब करणे सुद्धा होतं ट्रॅश. आणि हे आहे विशिएट म्हणजे विकृत किंवा दूषित करणे. आता हे फेस चांगलं आहे पण हे विकृत करून टाकले खराब करून टाकले जसं की एखादी मूर्तीला फोडून तोडून टाकलं तर त्याला म्हणता येईल की विशिएट म्हणजे विकृत करून टाकले त्याचा पहिल्यासारखा शेप नाही ठेवला. ओके. नंतर आहे इंटाईस म्हणजे मोहात पाडणे किंवा भुरळ घालणे. आता ही
हिला ही असे पैशाचे कॉइन्स, कॉइन्स, कॉइन्स ठेवून, ठेवून तिकडे मग मोहात पाडलं आणि नंतर किडनॅप केलं सपोज. तर अशा मीनिंगनं ही इमेज ठेवली आहे. तर इंटाईस मोहात पाडणे, अट्रॅक्ट करणे. याचा निगेटिव्हली घेऊ शकतो आपण की मोहात पाडलं वगैरे. नंतर बिगाईल. बिगाईलचा मीनिंग असा आहे की फसवणे. एखादं खूपच गरीब आहे, मासूम आहे. त्याला दुसरंच काहीतरी मिस गाईड करून त्याला बिगाईल करणे म्हणजेच त्याला मोहात पाडून फसवणे. नंतर आहे कजोल. कजोलचा मीनिंग सुद्धा आहे की मोहात पाडून फसवणे. कोक्स. कोक्सचा पण मीनिंग आहे. कोक्स तुम्हाला माहित असेल की काही दुसऱ्या गोष्टी सांगून असं चल जसं की दोन फ्रेंड्स असतात. एकाला चहा प्यायला जायचं असतं, दुसऱ्याला चहा प्यायला जायचं नाहीये. तर तेच कोक्स करतो दुसरा फ्रेंड की चल ना आपण जाऊया चहा प्यायला चल. तर त्याला सेड्यूस करून किंवा चल प्लीज प्लीज. तर त्याला कोक्सिंग म्हणतात. कोक्स करणं म्हणतात. नंतर आहे सिड्यूस करणे. सिड्यूस माहीतच असेल तुम्हाला म्हणजेच मोहात पाडणे. टेम्पटेशन बघा जसं की पाणीपुरीकडे बघून असं टेम्पटेशन होतं आणि त्याच दिवशी नेमका उपवास असायला पाहिजे. किंवा तिथे पाणीपुरीसाठी थांबलोय आपण आणि बाकीच्यांना दिली आहे आणि आपल्याला वेट करावं लागते कारण खूप गर्दी बघा तोंडाला कसं पाणी सुटतं. तर त्याला टेम्पटेशन म्हणतात म्हणजे मोहात पडणे. सो नेक्स्ट वर्ड आहे वंडर. वंडर हा एक वर्ड असा आहे की त्याला आपण नेगेटिव्हली सुद्धा तेवढेच वर्ड्स आणि पॉझिटिव्ह पण तेवढेच वर्ड्स त्याचे सिनोनिम्स. वंडर म्हणजे आश्चर्यचकित होणे, कुतूहल वाटणे किंवा काळजी वाटणे हे दोन्ही पण आहे. जसं की आपली आई आपली काळजी करते की शी वंडर हाऊ इज एव्हरीथिंग इज गोइंग ऑन ॲट माय होम. असं की वंडर म्हणजे दोन्ही पण याने मिनिंग येतं. ॲडमायरेशन म्हणजे खूपच काही एकदमच खूप सुंदर अशी वस्तू बघितली आपण आणि आपण विचार करतोय की इतकी सुंदर वस्तू कसं काय असू शकते. त्याचं त्या अर्थाने आहे ॲडमायरेशन. खूपच जास्त तारीफ करणे. वॉव! खूपच सुंदर आहे या मिनिंगने. नंतर ॲस्टॉनिशमेंट म्हणजे खूपच कुतूहल वाटणे की हे पॉसिबलच नाहीये. जसं की ताजमहल वगैरे बघून फॉरेनर्स वाल्यांना होत असेल आणि आपल्याला पण होतं. नंतर आहे जसं की एखादा शो मध्ये बघा तुम्ही काही बेबीनं काही क्यूट बोललं किंवा असं जनरली पण आपल्या घरी सुद्धा काही क्यूट असं बोलत असेल तर आपल्याला आपण कसं म्हणतो किती सुंदर बोलतंय किंवा किती कळतंय या बेबीला. त्या मीनिंग आहे बिविल्डरमेंट म्हणजे त्याचं पण मीनिंग आहे कुतूहल वाटणे की अमेझिंग वाव काय भारी आहे असं बिविल्डरमेंट. नंतर कन्फ्युजन. कन्फ्युजन या अर्थाने की की जसं की अं, 7 अजूबे आहेत. तर कुतूहल वाटतं, कन्फ्युजन वाटतं कधी-कधी की हे पण पॉसिबल आहे असं पण होऊ शकतं. या अर्थाने क्युरिओसिटी. क्युरिओसिटी तुम्हाला माहित असेल. नंतर डाऊट. डाऊट म्हणजे कन्फ्युजन सारखंच यूज केलेलं आहे. नंतर फिअर जसं की वंडर की मी म्हटलं की आईला कसं वाटतं की काय असेल घरी काय चालू असेल किंवा आपलं त्यांचा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकायला गेले असेल तर ते विचार करतात टेन्शन घेतात की कसा असेल काय खात असेल कसा राहत असेल खायला चांगलं मिळत असेल का त्या टाईपचं मग त्याच टाईपने हे फिअर सुद्धा यूज केलेलं आहे की अमेजमेंट आहे आणि थोडीशी भीती पण आहे काय होत असेल. रेव्हरन्स. रेव्हरन्स म्हणजे जसं की बाहुबली मूवी मध्ये जो प्रभास आहे त्या प्रभासचं कसं सगळेजण एकदम ते कोण आहे वो टाईप नाही का की कितीच भारी कुणीतरी मसीहा आलाय आपला आणि हाच आता आपल्याला सुटका देणार आहे ह्या माणसापासून. तर त्या मिनिंग आहे रेव्हरन्स म्हणजे त्याची स्तुती करणं खूपच त्याला गॉड देवता मानणं त्या मिनिंग आहे हा रेव्हरन्स. शॉक. शॉक म्हणजेच ते क्युरिओसिटी कन्फ्युजन. नंतर स्केप्टिसिझम. स्केप्टिसिझम म्हणजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना की म्हणजे कुणीतरी आपल्यासोबत खूप चांगलं बोलतंय समजा तर कुणाला स्केप्टिझम असतं की ही खरंच चांगली आहे की नुसती वरतून वरतून दाखवतीये पण तिला काहीतरी आपल्याकडून दुसरी माहिती काढून घ्यायची आहे या अर्थाने स्केप्टिझम आहे
की कुतूहल वाटतं की ही खरंच चांगली आहे का? कारण इतकं चांगलं तर कुणी असू नाही शकत. ह्या मिनिंगने स्केप्टिझम. सरप्राईज आणि अनसर्टनिटी म्हणजे तेच की खूप खूपच अनसर्टन आहे, खूपच वेगळं आहे म्हणून त्याचं आपल्याला वाटतच नाही की हे खरं आहे म्हणून. ओके. तर वंडरचे हे सगळेच सिनोनिम्स आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वे दोन्ही पण याने. नेक्स्ट आहे एक्सटॉर्ट. एक्सटॉर्शन ऐकलं असेल तुम्ही. एक्सटॉर्ट हे वर्ब आहे. एक्सटॉर्शन करणे म्हणजे माहीत असेल की उकाळणे, पैसे काढणे, पिळवणूक करून किंवा वसूल करण्याच्या मूडमध्ये किंवा खंडणी, वसूल करणे. हे बघा हे गन दाखवत आहे आणि पैसे मागण्यासाठी हे हात करत आहे. म्हणजे भीती दाखवून सुद्धा इलिसिट म्हणजे काढून घेणे, काढणे, पैसे काढणे किंवा काहीच माहिती काढणे या मीनिंगने. एक्स्ट्रॅक्टचा पण मीनिंग तोच आहे. जसं की एखादा सारांश काढणे. एक्स्ट्रॅक्टचा मीनिंग शब्दशः घेतला तर, की एक मोठा पॅसेज वाचलाय, त्यातून तुम्ही आता मीनिंग एक्स्ट्रॅक्ट करा. एक सारांश काढा. 4-5 लाईनमध्येच आहे ना तो पूर्ण पॅराग्राफ एक्सप्लेन करा. म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट करणे. रेस्ट. रेस्ट म्हणजे जसं एखादा चेन कसा चेन काढणारा माणूस जसं की एखाद्या रेल्वेमध्ये बाई बसलेली तिचं मंगळसूत्र खेचलंय ओढलंय म्हणजे रेस्टचा तो मिनिंग असतो. व्रिंग म्हणजे सुद्धा काढणे खेचणे अशा मिनिंग आहे एक्सटॉर्ट. ओके. हे जास्त लवकर कळालं असेल हा वर्ड एक्सटॉर्ट. नंतर आहे इन्व्हेशन. इन्व्हेशन म्हणजे आक्रमण करणे आणि आक्रमण करून तो त्या जो पार्ट आहे एखादी लँड वगैरे तिथं कब्जाच करून टाकते. खूप वेळेस ऐकलं असेल आता इराणचं वगैरे युद्ध चालू होतं त्यावेळेला हे इन्व्हेजन तर नेहमीच लक्षात म्हणजे नेहमीच एडिटोरियल वगैरे मध्ये येत होतं. इन्व्हेजन केले तर इन्कर्जन. इन्कर्जन म्हणजे मध्ये येणे किंवा मग एखाद्याच्या हद्दीच्या जसं की चायना नेहमीच इन्कर्जन करते लडाखमध्ये वगैरे पार्टमध्ये की तिकडचे हद्द दिलेली सगळं काही सेट आहे तरी सुद्धा तुम्ही आमच्या लँडमध्ये येत आहेत म्हणजेच इन्कर्जन. रेडचा मिनिंग चांगल्या प्रकारे माहित असेल एखादं ऑफिस आहे तिथं काही इलिगल चालू असेल ऍक्टिव्हिटीज किंवा नसेल पण चालू पण ते डाऊट आहे कुणाकडून टिप मिळेल तर रेड पडते बघा. सीबीआयची रेड ऐकलं असेल म्हणजेच इन्व्हेजन. ते काही इन्व्हिटेशन देऊन येतात का की आम्ही या तारखेला या टाइमला येणारे नाही. ते आक्रमणच मानलं जातं की अचानक येतात. या अर्थाने रेड. फॉरेचं मिनिंग हे सगळं फॉरे आहे की डायरेक्ट धाबा बोल या अर्थाने असतो. फॉरे म्हणजे हल्ला करण्यासाठी गेलेले. इरप्शन. इरप्शन म्हणजे अचानकरित्या खूपच जास्त गर्दी तुटून पडणे. डिसेंटचा पण मिनिंग तोच आहे की डिसेंटचा मिनिंग डिसेंडिंग ऑर्डर तुम्ही ऐकला असाल म्हणजे खाली पडणे त्या अर्थाने आहे. पण याचा अर्थ थोडा वेगळा आहे. डिसेंट म्हणजे धबधब धबधब खाली पडणे काहीतरी इन्व्हेजन होणे किंवा आक्रमण होणे. ऑनस्लॉट. ऑनस्लॉटचा पण मीनिंग आहे की भीषण हल्ला होणे त्यांच्यावरती हल्ला होऊन माराकुटे होणे आणि तो जो पार्ट आहे लँडचा त्यावरती कब्जा करणे म्हणजेच ऑनस्लॉट किंवा मग त्याची जी प्रॉपर्टी त्याच्यावरती त्या व्यक्तीवरती हल्ला करून ती प्रॉपर्टी काढून घेणे म्हणजेच ऑनस्लॉट. असॉल्ट म्हणजे पण मारहाण करणे आणि स्ट्राईकचा मिनिंग सुद्धा स्ट्राईकचा मिनिंग उपोषण वगैरे करून सुद्धा तो सुद्धा एक मिनिंग होतो आणि दुसरा मिनिंग आहे स्ट्राईक म्हणजे खूप मोठी गर्दी आहे आणि स्ट्राईक केली आहे म्हणजे तुम्ही कधी ऐकलंय का हिटलरचे भाषण वगैरे की तुम्ही डायरेक्ट स्ट्राईक करा त्या व्यक्तीवरती डायरेक्ट हल्ला करा आणि तो पार्ट आपल्या कब्जेमध्ये घ्या अशा मिनिंग आहे स्ट्राईक आणि असॉल्ट आणि ऑनस्लॉट सुद्धा. आणि बोंबार्डमेंट. आता बोंबार्डिंग तुम्ही ऐकलं असेल की खूपच जास्त ऐकून म्हणजे डबल रिपीटेडली सांगून ती गोष्ट पाठ करून घेणे त्याच मिनिंग असतो बॉम्बार्डिंग. पण इथे बंबार्डमेंट आहे म्हणजे खूप जास्त गर्दीने हल्ला करणे त्यावरती आणि जे काही मिळवायचंय लँड असो किंवा प्रॉपर्टी असो ऍक्विजिशन मिळवणे.
सीज सीज म्हणजे जप्त करणे, त्यावरती आपला कब्जा करून घेणे या मिनिंगने. नंतर आपलं नेहमीचा स्पेशल व्हिडिओ वंडर. वंडर म्हणजे अमेजमेंट. आपण बघितलं टू वंडर, टू वॉन्ट टू नो, की काय असेल. वंडर म्हणजे उत्सुकता, कुतूहल. आणि दुसरा आहे वंडर म्हणजे मिरॅकल. ते दोन्ही पण मिनिंग ने येतो हा वर्ड. म्हणजेच हे झालं वंडर. आणि इथे फक्त ओचा आणि एचा डिफरन्स आहे. इथं वांडर वंडर वांडर म्हणजे फिरणे, घुमणे. वॉक एमलेसली, कुठे जायचं माहित नाही बघ, फक्त फिरणे, घुमाफिरी करणे. अँड एमलेस वॉक हे आहे वॉन्डर. ओके. तर वंडर आणि वंडर मधला फरक तुम्हाला कळाला असेल. फक्त ओ आणि एचा फरक आहे बघा. तो खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. थँक्यू सो मच. काही फीडबॅक आणि सजेशन्स असतील तर प्लीज कळवा. बाय, टेक केअर.